प्रकारे आपलं कडक मच्छी फ्राय तयार झाल्याने खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूपच भारी लागते. चला तर मग या खायला. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बघा आज आपण बनवणार आहोत कडक असा मच्छी फ्राय. त्याच्यासाठी 9 पीस आपण मच्छीचे घेतलेले आहेत. अद्रक लसूण पेस्ट, लिंबू अर्ध, मीठ चवीनुसार, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, घरकुलचा गरम मसाला घेतलेला आहे, आपला गरम मसाला, हळद, धने पावडर, मिरची पावडर आणि गरा 4 चमचे. बघा आता आपण अगोदर लिंबू पिळून घेऊयात. आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अगोदर. बघा थोडीशी मिरची पावडर पण टाकून घेणार आहे आपण आणि थोडासा धने पावडर थोडीशी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याला मसाला चांगला व्यवस्थित लावायचा आहे सगळा. बघा चुळून चुळून असा मसाला लावायचा आहे सगळा. बघा हे व्यवस्थित सगळं मसाले लावून झालेले आहेत. आता याला आपण 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत. मच्छी चांगली आपली मुरते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. त्याच्यासाठी गरा अगोदर हा लहान गरा घेतलेला आहे बघा, टाकून घेऊयात. नंतर आपण घेतलेले सगळे मसाले, कॉर्नफ्लॉवर, तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकतात. त्यानंतर मिरची पावडर. बघा तिखट पण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण का आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे. आता हा मसाला व्यवस्थितपणे आपल्याला ह्या गऱ्यात मिक्स करून घ्यायचा आहे बघा. ह्याचं व्यवस्थित आपल्याला कोटिंग नंतर माशांना करायचे. बघा अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे. बघा आता आपण 10 मिनिटाच्या नंतर आपली व्यवस्थित मच्छी झालेली आहे मॅग्नेट. आता आपण याच्यातनं रवा फ्राय व्यवस्थित असं त्याला लावून घेणार आहोत. बघा चौकडून सगळीकडून लावायचे असं व्यवस्थितपणे. अशाच प्रकारे आपण सगळ्या माशांना लावून घेणार आहोत. बघा असं सगळं आपण कोटिंग करून घेतलेलं आहे माशांना. आता आपण हे 15 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. मी याच्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता आपण ही मच्छी व्यवस्थित टाकून घेऊयात. बघा एकीकडून थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण पलटी मारून घेणार आहोत. म्हणजे व्यवस्थित सगळीकडून तळले जातील आणि शिजतील पण. बघा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही अशी मच्छी फ्राय करून घ्यायची. चारी बाजूने व्यवस्थित घ्यायची. बघा आपली मच्छी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण काढून घेऊयात आणि कडक पण झालेली.
बघा उरलेली पण आपण मच्छी टाकून घेणार आहोत ह्याच्यात.